पुणे शिक्षणाचं माहेरघर. आज पुण्यात हजारो मुलं स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायला येतात. खेडेगावातली पोरं परिस्थितीवर मात करून सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न बघतात. उपाशी राहून रात्रंदिवस अभ्यास करतात. पण आज याच पुण्यात मुलांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. शासनाच्या एका चुकीमुळं अनेक मुलांची स्वप्न कोलमडली आहेत. पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन आंदोलन सुरू केलंय. हजारो विद्यार्थी पीएसआयच्या परीक्षेसाठी वयोमर्यादा वाढवण्याची जोरदार मागणी करतायत. मुख्यमंत्र्यांना भेटूनही प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं जात आहे असं या मुलांचं म्हणणं आहे. ही लढाई फक्त एका विद्यार्थ्याची नाही तर 4 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याची आहे. आज मुलं रस्त्यावर उतरून आक्रोश व्यक्त करतायत, रडतायत, त्यांच्या स्वप्नांसाठी, भविष्यासाठी एकच मागणी करतायत. पण या एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांची नेमकी मागणी काय? हे आंदोलन करण्यामागचं कारण काय? यावर सरकार ठोस पावलं का उचलत नाहीये? एमपीएससीच्या पोरांच्या मागण्या कधी पूर्ण होणार? खरंच एमपीएससीच्या पोरांना कोणी वाले आहे की नाही हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, पुण्यात कालपासून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी शास्त्री रोडवर आंदोलन सुरू केलंय. या आंदोलनामध्ये हजारो मुलं सामील झाली आहेत. पोलीस उपनिरीक्षक भरतीची जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाली. वयोमर्यादेमुळे अनेक विद्यार्थी यासाठी अपात्र ठरतायत. त्यामुळे वयोमर्यादा वाढवण्यात यावी यासाठी पुण्यात स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केलंय. या संदर्भात वेळोवेळी निवेदन देऊनही सरकार दखल घेत नसल्यानं विद्यार्थ्यांमध्ये संताप निर्माण झालाय. माध्यमांशी बोलताना विद्यार्थ्यांनी त्यांची अडचण सांगितली. त्यामध्ये विद्यार्थी म्हणाले की आम्ही गेले 6 ते 7 महिने सरकारकडे मागणी करत आहोत. काल आमची सीएम सरांसोबत भेट सुद्धा झाली होती. आतापर्यंत जवळपास 70 ते 80 आमदार खासदारांनी सुद्धा लेटर दिलेत. तरी सुद्धा आतापर्यंत सरकारनं या विषयावर निर्णय घेतला नाही. 2 वेळा पूर परिस्थितीमुळे पेपर पुढे ढकलले गेले. एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ही 4 जानेवारी 2026 ला होणार आहे. मात्र स्पर्धेची जाहिरात ही 7 महिन्याने उशिरा म्हणजेच जुलै महिन्यात आली. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची संधी हिरावली जाऊ नये म्हणून वयोमर्यादा वाढवून द्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती. पण परीक्षा काही दिवसांवर आलेली असताना देखील सुद्धा मुदतवाढीचा निर्णय न झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन केलंय. मुलं स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करतायत. आम्ही एकमेकांना आधार देऊन थांबवत आहोत की आता तरी सरकार यावर काहीतरी निर्णय घेईल. हा 4 लाख मुलांचा प्रश्न आहे. 4 जानेवारीला आमची परीक्षा आहे. आम्ही जेव्हा मुख्यमंत्री साहेबांना भेटलो तेव्हा त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की ते यावर पॉझिटिव्ह निर्णय घेतील, पण तरी देखील त्यांना अजून निर्णय घेता आलेला नाहीये. आमची फक्त एकच मागणी आहे की पीएसआय परीक्षेसाठी 1 वर्षाची वयोमर्यादा वाढवून द्यावी. आतापर्यंत सरकार इतर समस्यांमुळे परीक्षा पुढे ढकलत होतं, पण आता मुलांची समस्या समजून घेत निर्णय का देत नाही असं म्हणत मुलांनी त्यांचं दुःख माध्यमांसमोर मांडलंय. एका विद्यार्थ्यानं सांगितलं, आम्ही वर्षानुवर्ष पुस्तकं वाचली, शारीरिक तयारी केली, कोचिंगला लाखो रुपये खर्च केले. आता फक्त सरकारच्या एका चुकीमुळे झालेल्या या विलंबामुळं सगळं हरवणार का? ही निराशा केवळ वैयक्तिक नाही तर संपूर्ण युवा वर्गाची आहे. महाराष्ट्रात लाखो तरुण बेरोजगारीच्या जाळ्यात सापडले आहेत आणि सरकारी नोकऱ्या त्यांच्यासाठी एकमेव आशा आहेत. अशा परिस्थितीत सरकारची दिरंगाई हा घोर अन्याय आहे. पीएसआय पदासाठी उमेदवारांची तयारी ही कोणतीही साधी गोष्ट नाही. ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे ज्यात वर्षानुवर्ष कठोर परिश्रम, आर्थिक गुंतवणूक, शारीरिक आणि मानसिक तयारी करावी लागते. विद्यार्थी दिवस रात्र अभ्यास करतात. काहींच्या कुटुंबांना यासाठी कर्ज घ्यावं लागतं. पण एमपीएससीची जाहिरात अनेक महिने उशिरा प्रसिद्ध झाली. ही जबाबदारी कोणाची आहे असा प्रश्न विचारत विद्यार्थ्यांनी यासाठी माहिती सरकारला जाब विचारलाय. मुख्यमंत्री साहेब जेव्हा कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवडमध्ये आले होते तेव्हा मी त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळेस आम्हाला त्यांना भेटू दिलं गेलं नाही. आम्ही काही देशद्रोही आहोत का असा संतप्त सवाल आता विद्यार्थ्यांकडून केला जातोय. गृह विभागानं पोलीस शिपाई भरतीसाठी वयोमर्यादा 28 वर्षांवरून 35 वर्षांपर्यंत वाढवली, पण पीएसआय साठी मात्र काहीच केलं नाही. हा भेदभाव का? प्रशासकीय अपयशाची शिक्षा विद्यार्थ्यांनी का भोगायची? विद्यार्थी स्वतःला संपवण्याच्या मानसिकतेत आहेत. वयोमर्यादेबाबत आज निर्णय घेऊ असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यानुसार आम्ही आजपर्यंत थांबलो, परंतु अद्यापही काहीच निर्णय आलेला नाही. आम्ही कुठे जायचं? मुलांना काही झालं तर जबाबदारी कोण घेणार? मुलांनी स्वतःला संपवल्यावर यांना जाग येणार आहे का? असे अनेक प्रश्न सध्या विद्यार्थ्यांकडून उपस्थित केले जात आहेत. परिस्थितीचं गांभीर्य ओळखा, नाहीतर पोरं मरतील. म्हणूनच आम्ही पोट तिडकीनं सांगत आहोत, सरकारनं शासन निर्णय जाहीर करून वयोमर्यादेबाबत विद्यार्थ्यांना माहिती द्यावी. कारण अद्यापही अनेक विद्यार्थी संभ्रमात आहेत. 4 जानेवारी रोजी परीक्षा आहे. गेली 10-12 वर्ष विद्यार्थी परीक्षेचा अभ्यास करत असतात. त्यामुळे सरकारनं या विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी या निमित्तानं विद्यार्थ्यांनी केली आहे.
या प्रकरणी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडूंनी देखील याबाबत सरकारला इशारा दिलाय. काल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आंदोलकांचे फोटो शेअर करत त्यांनी पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय की एमपीएससी PSI वय वाढ बाबत गेल्या 6 महिन्यांपासून विद्यार्थी प्रयत्न करून 80 पेक्षा जास्त लोकप्रतिनिधीमार्फत सरकार दरबारी पाठपुरावा विनंती करून सुद्धा न्याय मिळाला नाही. त्यामुळे शांततेच्या मार्गाने विद्यार्थी न्यायासाठी पुण्यात रस्त्यावर उतरले आहेत. सरकारनं तात्काळ विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अन्यथा मी विद्यार्थ्यांसमवेत आंदोलनात सामील होऊन न्याय मिळेपर्यंत आंदोलन करेल. DCP रावळेंसोबत माझी चर्चा झाली असून पोलीस विद्यार्थ्यांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचं त्यांनी आश्वासित केलं असून विद्यार्थ्यांनी कायदा हाती न घेता शांततेच्या मार्गाने आंदोलन करावं असंही बच्चू कडूंनी म्हटलंय. पुण्यात विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर काही विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळालं. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवारांनी याचा तीव्र निषेध केलाय. वयवाढीच्या निर्णयाबाबत सरकारनं गेले 8-10 दिवस विद्यार्थ्यांना अंधारात ठेवलं. परिणामी नाईलाजानं आज विद्यार्थ्यांना आंदोलन करावं लागत आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर केसेस नोंदवल्या जात असल्याची माहिती मिळताच संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी मी फोनवर बोललो आहे. विद्यार्थ्यांवर केसेस होऊन त्यांच्या भविष्यावर परिणाम होणार नाही या दृष्टीनं पोलीस यंत्रणांनी विचार करण्याची विनंती केली. पोलीस प्रशासन विद्यार्थ्यांना सहकार्य करेल ही अपेक्षा, अशी पोस्ट रोहित पवारांनी एक्सवर केली आहे. काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारला जाब विचारलाय. सरकार ठिकाणावर आहे का? PSI पदासाठीची जाहिरात 7 महिने उशिराने आल्यामुळे हजारो विद्यार्थी परीक्षेसाठी अपात्र ठरले. ही चूक सरकारचीच आहे. मात्र यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे स्वप्न धुळीस मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही वयोमर्यादा 1 वर्षाने वाढवण्याची मागणी करण्यासाठी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलीस कारवाई करत आहेत याचा निषेध आहे. अजूनही वेळ गेलेली नाहीये. मुख्यमंत्र्यांनी तातडीनं निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. हा सगळा प्रकार घडत असला तरी देखील यावर मुख्यमंत्र्यांनी कोणतीच प्रतिक्रिया अजून दिलेली नाहीये आणि ही पहिली वेळ नाहीये. आतापर्यंत अनेक वेळा MPSCच्या मुलांना त्यांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरावं लागलंय. कधी नियुक्ती वेळेत न मिळाल्यामुळं लोटांगण घालत अक्षरशः आंदोलन करावं लागलं. कधी पेपर फुटीमुळे, कधी निकालात घोटाळा झाल्यामुळे, तर कधी ऐनवेळी परीक्षा पद्धतीत बदल केल्यामुळे MPSCच्या मुलांनी आंदोलन केलंय. MPSCची तयारी करणारे विद्यार्थी हे फक्त परीक्षा देणारे उमेदवार नसून महाराष्ट्राचं भविष्य आहेत. पण प्रत्यक्षात मात्र सरकारकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. परीक्षा वेळेवर न घेणं, वारंवार वेळापत्रक बदलणं आणि निकाल वर्षानुवर्ष रखडवणं हे MPSCच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठं संकट बनत चाललंय. एखादा विद्यार्थी 7-8 वर्ष सातत्याने अभ्यास करतो, पण त्याच्या मेहनतीचा निकाल लागायच्या आधीच पुढची परीक्षा कधी होईल याचीच खात्री नसते. सरकार निर्णय घेताना विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत नाही. वयोमर्यादा, परीक्षा पद्धती किंवा अभ्यासक्रमात बदल हे अचानक जाहीर केले जातात. याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातून आलेल्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांना बसतो. कोविड काळात परीक्षा रद्द झाल्या, भरती प्रक्रिया थांबल्या, पण त्याची किंमत तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोजावी लागली. स्वप्न डोळ्यात असतानाच नियमांच्या चौकटीत अडकून अनेकांचं आयुष्यभराचं स्वप्न अपूर्ण राहून गेलं. MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्या फक्त एवढ्याच असतात की परीक्षा आणि निकाल वेळेवर व्हावेत, रिक्त पदांची पूर्ण भरती व्हावी, जेणेकरून मेहनतीला न्याय मिळेल. परीक्षा पद्धतीत बदल करताना आधीच स्पष्टता आणि पुरेसा वेळ दिला जावा. तसेच परीक्षा आणि भरती प्रक्रियेत झालेल्या विलंबामुळे ज्यांचं वय वाढलंय त्यांना वयोमर्यादेत सवलत मिळावी, याच त्यांच्या मुख्य मागण्या असतात. आज खेडेगावातली मुलं मुली सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून शहरात येतात. त्यांना आई बाबाचं नाव मोठं करायचं असतं, सरकारी अधिकारी व्हायचं असतं. उद्या जाऊन हीच मुलं भारताचं भविष्य घडवणार असतात. पण दरवेळी हे सरकार त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतं. यामुळे मुलांवर स्वतःला संपवण्याची वेळ येते. आतापर्यंत आपण अनेक घटना देखील अशा ऐकल्या आहेत की मुलांनी अपयशामुळं, सरकारच्या चुकीमुळं स्वतःला संपवलं देखील आहे. मग जेव्हा ही मुलं स्वतःला संपवतील तेव्हाच हे सरकार जागं होईल का, असा मोठा प्रश्न उपस्थित झालाय. आर्थिक ताण, घरच्यांचा दबाव, समाजाकडून येणारे टोमणे आणि सततची अनिश्चितता यामध्ये विद्यार्थी मानसिक तणावाला बळी पडतो. काही जण नैराश्यात जातात, काहींची घरची परिस्थिती बिकट होते, तर काहींचं शिक्षण अर्धवटच थांबतं. तरी हे विद्यार्थी शांततेत अभ्यास करत राहतात, कारण त्यांना व्यवस्थेवर विश्वास असतो. पण दुर्दैवानं हा विश्वासच वारंवार तुटतो. पुण्यात झालेल्या आंदोलनानंतर तरी सरकार आता कोणता निर्णय घेणार आहे का? MPSCच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करणार आहे का? याकडे आता सगळ्यांच्याच नजरा लागल्या आहेत. मंडळी, या MPSCच्या आंदोलनाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. त्यांच्या या आवाजाला वाचा फुटेल का? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबतच आपल्या विशेष वारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.